मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत वाशिम येथील शिवव्याख्याते तथा किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर भारती सर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. तुमचं सुद्धा स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. सर, आपण शिवव्याख्याते आहात आणि या शिवव्याख्यानामधून समाज प्रबोधनाचं कार्य आपण करता. शिव, फुले, शाहू आंबेडकरांची विचार घराघरामध्ये पोचविण्याचं काम आपण करता. तर हे काम करण्याची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आपणास कोणाकडनं मिळाली आहे? आपण जर इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महात्मा ज्योतिराव फुले, आपल्याला सर्वांना त्यांचं कार्य माहीतच आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी एवढी मोठी क्रांती, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, एवढी मोठी क्रांती केलेली आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा 1848मध्ये जे ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या, त्या ठिकाणी शाळा होत्या, तर त्या शाळेमध्ये जाऊन थॉमस पेन नावाचे जे जागतिक लेवलचे एक विचारवंत आहेत, तर त्या विचारवंतांचा त्यांनी अभ्यास केला. एक पुस्तक त्यांनी वाचलं, राईट्स ऑफ मॅन नावाचं. तर ते पुस्तक वाचून त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळाली. आणि आपल्याला तर माहीतच आहे, मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी खूप मोठं असं साहित्य निर्माण केलं, शाळा उभ्या केल्या. आशिया खंडातली पहिली मुलीची शाळा पुण्यामध्ये त्या ठिकाणी उघडली. तर हे मोठं कार्य त्यांनी त्या प्रेरणेतून केलं. त्यानंतर आपण शहीद भगतसिंग असतील, त्यांनी लेनिनचं चरित्र वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांनी घेतली आणि स्वातंत्र्य प्राप्तीची जी चळवळ आहे, ती चळवळ त्यांनी एवढी मोठी उभी केली. तर त्याच विचारातून आणि त्याच माध्यमातून जर आपण या ठिकाणी विचार जर केला, तर मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये काही व्यक्ती आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं सन्माननीय यशवंतजी गोसावी सर, जे शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते आहेत, तर त्यांची प्रेरणा मी घेतलेली आहे. त्यानंतर मराठा सेवा संघाचे जे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत, ते नारायणराव काळबांडे सर, त्यांनी, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगावला, तर त्या ठिकाणी मला खूप मोठं या महापुरुषांचं जे साहित्य आहे ते वाचायला दिलं आणि मला स्टेज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि मला हळूहळू प्रेरणा त्यांनी बोलण्याची दिली आणि मी समोर जाऊन बोलू लागलो. ही प्रेरणा माझ्या जीवनात या दोन आदर्श व्यक्तिमत्वांनी मला दिली. सर, हे जे व्याख्यान आपण देतात, तर याचं काही विशेष प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे का? काही क्लासेस वगैरे केलेले आहेत का? क्लासेस तर मी केलेले नाही आहेत, परंतु मी नेहमी समोर जात गेलो आणि बोलत गेलो, त्यातून मला प्रेरणा भेटली. त्यानंतर जे महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आहेत, त्यामध्ये खूप मोठी एक परंपरा वक्त्याची महाराष्ट्राला आहे. तर त्या सर्व वक्त्यांचा मी त्या ठिकाणी व्हिडिओ बघितले आणि अनेक वक्ते जे आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्या व्याख्यानाला मी गेलो आणि त्यांनी जी सांगितलेली पुस्तकं आहेत, ती पुस्तकं मी वाचली आणि यातूनच मी बोलण्याची एक प्रेरणा घेतलेली आहे. खूप छान सर. सर, समाज प्रबोधनाचं तर कार्य आपण करता, सोबतच किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहात आपण. तर आपल्या या संघटनेच्या मार्फत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता किंवा इतर शेतकऱ्यांकरिता कोणती हिताची कामं केले जातात? मी गेल्या 2 वर्षापासून किसान युवा क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे वाशिमचा. आणि या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजेत, या मागणीसाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे, तो पीक विमा शेतकऱ्यांना वेळेवर भेटावा, यासाठी आमचा आग्रह आहे. त्यानंतर फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव तुम्ही द्या, ती मागणी आम्ही लावलेली आहे. त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. सोबतच मी A2W सायन्स अकॅडमी आहे आमची, 11वी 12वी असेल, सायन्सच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांची, जेवढी आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील, निराधार शेतकरी असतील, गरीब शेतकरी असतील, त्यांच्या मुलांना दरवर्षी 26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती असते. तर त्या जयंतीला 5 विद्यार्थी आम्ही दत्तक घेऊन त्यांना 2 वर्ष मोफत शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. खूप छान सर. सर, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात, या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकरिता सुद्धा आपल्या किसान युवा क्रांती संघटनेकडून जिल्ह्यामध्ये उपक्रम राबविले जातात. तर हे उपक्रम कोणते आहेत? आम्ही दर दिवाळीच्या अगोदर 20 ते 25 कुटुंबांना, आमचे जे शिवनिश्चल ट्रस्टचे आणि किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत यशवंतजी गोसावी सर, यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या 20 ते 25 कुटुंबांना दर दिवाळीच्या अगोदर आर्थिक मदत, फराळ पाणी आणि साडीचोळी देऊन त्यांच्या दरवाजामध्ये जाऊन त्यांना मदत करत असतो. आणि त्याचबरोबर प्रबोधनाचं कामसुद्धा त्या ठिकाणी करत असतो, कारण प्रबोधनाची सुद्धा गरज आहे. तर या पद्धतीत आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम चालू आहे. आजचं जे सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत आपण बघतो, जेवढे काही प्रस्थापित पक्ष आहेत, तर हे पक्ष आलटून पालटून सत्तेत आलेले आहेत.
तर आत्तापर्यंत जर बघितलं आपण 1948 पासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि आता आपण बघितलेलं आहे की आता आपण मागच 75 वर्ष स्वातंत्र्याचे साजरे केलेले आहेत. तर आपण जर बघितलं तर आत्तासुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत जे 1948ला होते. म्हणजे शेतकरी अजूनही गरीबच आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर आपण बघितलं तर पीक विमा वेळेवर भेटत नाही, दिवसा वीज पुरवठा होत नाही आणि शेतकऱ्यांचे जे मालाचे भाव आहेत ते ऐन टायमावर पाडले जातात. म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना गरज असते, आपण जर बघितलं आपला वाशिम जिल्हा सोयाबीनच्या बाबतीत हब आहे देशामध्ये. तर वाशिम जिल्ह्यामध्ये आता अवस्था काय सोयाबीनची, तर शेतकऱ्यांचे जे सोयाबीनचे भाव आहेत ते दर कमी झालेले आहेत. तुरीचे सुद्धा तेच आहेत. आता सध्या तुरीला मार्केटमध्ये भाव आहे, परंतु जेव्हा शेतकऱ्यांजवळ माल येतो तेव्हा त्या मालाला भाव भेटला पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आणि त्या ठिकाणी सर्वच पक्ष असतील त्यांनी एका जागेवर बसून कुठंतरी विचार मंथन करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कुठंतरी भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणजे सरकार कोणतंही आलं तरी ते शेतकऱ्यांच्या हिताचं नसतं असंच आपलं म्हणणं आहे. याकरिता नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांसाठी जास्त काही करण्याची गरज नाही सध्या मला तरी वाटते. शेतकऱ्यांना तुम्ही दिवसा वीज पुरवठा द्या, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला पाणी भेटलं पाहिजेत. कारण राजर्षी शाहू महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की शेतकऱ्यांसाठी जर काही करायचं असेल तर नुसतं डोळ्यात पाणी आणून चालणार नाही, तर शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं पाहिजेत. म्हणून शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं पाहिजेत, शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात भेटलंच पाहिजेत. म्हणजे सिंचन व्यवस्था आपल्याला सुधारण्याची कुठंतरी गरज आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात नको आहे. शेतकऱ्यांचा जो माल आहे शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही व्यवस्थित हमीभाव द्या. शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीसाठी कधी येणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर त्यांना जो पीक विमा आहे ती कुठंतरी रक्कम वाढवण्याची गरज आहे आणि त्यांना वेळेवर तो पीक विमा द्या. एवढ्या जरी शेतकऱ्यांसाठी सरकार कुठलंही आलं करू शकलं तर खूप मोठं काम होईल. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. थँक्यू, तुमचे सुद्धा मनापासून आभार. तर मित्रो, आपल्यासोबत होते वाशिम येथील शिवव्याख्याते तथा किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर भारती सर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. यापुढे देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.